मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आता सुधाकर रावांना समजावत असते की बाबा प्लीज तुम्ही असं करू नका, तुम्ही प्लीज आईला कॉल करा आणि इकडे बोलवा. कधी कधी आई आपल्या मुलांसाठी असा निर्णय घेते ना की जो वडिलांना अजिबात पसंत नसतो, परंतु आई ती आईच असते ना, असं म्हणून मीरा आता सुधाकर रावांना खूप वेळ समजावत असते. पण ते आता ऐकायलाच तयार नसतात. त्यावेळी आता मीरा विचारते, बाबा तुम्हाला सुद्धा त्यांची काळजी आहे ना? तेव्हा सुधाकर राव म्हणतात, मला अजिबात त्यांची काळजी नाही आहे, त्यामुळे तू मला काही ते सांगू नको त्यांच्याबद्दल काहीच. त्यावेळी आता मीरा म्हणते, बाबा अहो असं करून चालेल का आपल्याला? तर तुम्ही सासूबाईंना कॉल केला नाही तर त्या खूप दुखावतील. त्या असं म्हणतील की एवढे वर्ष आम्ही एकत्र राहिलो परंतु ह्या माणसाला माझी काळजीच नाही, मग काय करायचं बरं? शेवटी त्यांचं पण बरोबर आहे. असं म्हणून मीरा आता सुधाकर रावांना समजावत असते आणि कुणासाठी नाही तर फक्त माझ्यासाठी त्यांना एकदा तरी कॉल करा ना, असं म्हणते. त्यावेळी सुधाकर राव म्हणतात, नाही मी नाही कॉल करू शकत, तुला सांगितलं ना मीरा एकदा. मग आता मीरा म्हणते, बरं मी करू का मग कॉल? कारण मी तुमचं नाव सांगते फक्त, बाकी काहीच बोलणार नाही. तेव्हा आता सुधाकर राव काही न बोलता लगेच तेथून जातात. तर मीरा आता म्हणते, बाबा मी करते हा कॉल, असं म्हणून ती लगेच आता त्यांना कॉल करणार असते. तर दुसरीकडे आता पंकज हा मनातल्या मनात विचार करतो की काहीही करून मम्माने तिकडे जायला हवं. तो आता खूप प्रयत्न करतो आणि म्हणतो, मम्मा प्लीज तू तिकडे जा ना गं घरी. अगं ते घर तुझ्या हक्काचं आहे, तुझं घर आहे, आणि जर तू तिकडे नाही गेलीस तर मग ती आली आहे ना फुलवाली, ती तुझ्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटेल. अगं ते घर तुझं असतानाही ती त्या घराचा ताबा घेईल सत्याला, आणि आता बाबांना तर तिने आपल्या बाजूने वळवून घेतलंच आहे. पण जर अगं तुझ्या बाजूने कुणीच उभं राहिलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, तुला समजतंय का? त्यावेळी आता ती म्हणते, म्हणजे तुला म्हणायचंय काय? मग आता पंकज म्हणतो, बाबा आणि तुझा एवढ्या वर्षांचा आज सहवास आहे तरीही बाबांनी तुला कॉल एकदाही केला नाही, याचा विचार करतेस का तू? म्हणजे बाबांना आता तुझी गरज नाही आहे, पण तू तो हक्क सोडायला नको, कारण ते घर तुझं आहे, तुझ्या मालकीचं आहे. त्यामुळे मम्मा प्लीज तू ऐक माझं. त्यावेळी ती म्हणते, पंकज तू आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही, तुला एकदाच सांगते हां. पंकज आता डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो, जर मम्मा गेली नाही ना घरी तर मग मला कधीच त्या घरामध्ये आयुष्यात पुन्हा कधीच जागा मिळणार नाही, असं म्हणून आता तो खूपच चिडतो आणि पुन्हा एकदा ट्राय करत असतो की काहीही करून मला मम्माला सांगायचं की घरी जा म्हणून. पण आता त्याला कसं सांगावं ना हेच कळत नाही. त्याचवेळी आता मीराचा तिच्या मोबाईलवर कॉल येतो. तेव्हा निरूपा म्हणते, बघ फुलवालीचा आलाच फोन. अरे म्हणजे ती माझ्या डोक्यावर चांगल्याच मीरा वाटणार आहे, मला माहीत आहे ना, मी तुला सांगते ना. ही पंकज म्हणतो, मम्मा कॉल रिसीव कर अगं तू. तेव्हा ती आता लगेच कॉल रिसीव करते आणि मीरावर खूप जोरात ओरडत विचारते, काय गं तू माझ्या चांगलीच डोक्यावर बसली आहे, आता मीरा वाटायचं काम सुरू करते ना? अगं तुला काय करायचं ते कर. तेव्हा मला बाबांनी कॉल करायला सांगितला होता म्हणून मी फोन केल्याचं मीरा म्हणते. तेव्हा त्यांच्यावर काय धाड भरली का, असं म्हणून आता निरूपा नको ते बोलू लागते. मीरा म्हणते, बाईसाहेब अहो ऐकून तरी घ्या, कारण बाबांनीच मला सांगितलंय तुम्हाला कॉल करायला. मग आता ती म्हणते, खरंच त्यांनीच सांगितलं ना? मग आता मीरा म्हणते, हो, असं म्हणून आता निरूपा लगेच फोन ठेवते. तेव्हा काय झालं असं आता पंकज विचारतो. निरूपा म्हणते, काही नाही, यांनी सांगितलंय की तिला घरी बोलव म्हणून. मग आता पंकज म्हणतो, मला नाही बोलवलं, तू एकटीच घरी जा. त्यावेळी निरूपा म्हणते, हे बघ मी त्यांना अगोदर क्लिअर केलं होतं, पंकज घरी येणार नसेल तर मी सुद्धा जाणार नाही, म्हणून आता तू सुद्धा माझ्याबरोबर घरी चल. पंकज आता नकोच म्हणत असतो तरीही आता ती ऐकायला तयारच नसते. ती म्हणते, मी जाणार घरी ना, तुलाच घेऊन जाणार. तो आता डोक्यालाच हात लावतो. त्यानंतर निरूपा आणि पंकज हे दोघेही आता रिक्षातून खाली उतरतात. पंकज मात्र तेथेच थांबतो. तेव्हा निरूपा म्हणते, चल बाळा आपल्या घरात. मग आता तो म्हणतो, नाही मम्मा मला एवढं गिल्टी फील होतंय ना, मी नाही येऊ शकत, माझी पावलंच पुढे पडत नाही आहेत. मग आता निरूपा म्हणते, आहे ना मी, चल तू, असं म्हणून आता चल बाळा असं करत ती आता घराजवळ येते आणि तेथे आल्यानंतर समोरच सुधाकर राव हे बसलेले असतात. तेव्हा त्यांच्या कानावर तो आवाज पडतो. ते रागातच आता निरूपाकडे पाहू लागतात आणि पंकजकडे सुद्धा. मग आता ये बाळा बबडे आतमध्ये ये, असं निरूपा म्हणते आणि उमराच्या आत पाय टाकते. त्यावेळी आता तो अजिबात घरात येणार नाही. मी तुला काय सांगितलं होतं निरूपा, की तू एकटीनेच घरात
यायचं त्याला आणायचं नाही असं म्हणून सुधाकर राव म्हणतात त्याला कुठे जायचं असेल तिकडे जाऊ दे, त्याला खूप पळायची हौस आहे ना, पळू देत. मग आता निरूपा म्हणते की अहो तुमचं हे काय चाललंय, असं का करता आपल्या लेकराला तुम्ही, त्याने काय केलं आहे असं म्हणून आता ती पण खूपच चिडते. तेव्हा मीरा देखील तेथे येते. मग आता सुधाकर राव म्हणतात त्याची लायकी नाही आहे घरात यायची. मग आता निरूपा म्हणते नक्की काय हवंय काय तुम्हाला, त्याचं चुकलं त्याने सांगितलं ना, मग चुकीला आपण नाही माफ करायचं मुलांच्या मग कुणी करायचं असं म्हणून ती आता काही पण बोलू लागते. त्यावेळी सुधाकर राव म्हणतात तरीही मी अजिबात त्याला घरात घेणार नाही, माझा हा शब्द अंतिम आहे, तुला यायचं असेल तर ये आणि तू पण निघ नाही तर. मग आता असं म्हटल्याबरोबरच निरूपा रागातच पुढे येते आणि म्हणते की नक्की काय हवंय तुम्हाला ते सांगा. मग आता जर मीराने त्याला माफ केलं, मीराची त्याने माफी मागितली आणि मीराने माफ करून त्याला आनंदाने घरात बोलवलं तरच तो घरात येईल, अन्यथा नाही असं सुधाकर राव म्हणतात. मग आता निरूपा म्हणते असं कसं बोलू शकता तुम्ही, असं होऊच शकत नाही, कारण मीरा ही कोण लागून गेली आपल्या घराची, कोण ही वेटोळं घालून घरावर माझ्या डोक्यावर फणा काढून बसली आहे, याची या फुलवालीची अजिबात नाही. माफी माझा पंकज मागणार नाही, कारण हे घर त्याच्या आईचं आहे, तर उपरी मुलगी आहे, माझा मुलगा कधीही हिची माफी मागू शकत नाही असं आता सुधाकर रावांना निरूपा म्हणते. त्यावेळी आता मला तोंड उघडायला लावू नको, मी ठरवलं होतं काही बोलायचं नाही, पण आता तू सारखंच तोरा मिरवते ना की माझं घर माझं घर, मग मी तुला आता स्पष्टपणे सांगतोय हे घर नक्की कुणाचं आहे ते. अगं जेव्हा तुझे वडिलांनी हे घर तुझ्या एकटीच्या नावावर करण्याचा विचार केला होता तेव्हा त्यांना समजलं असेल की निरूपाच्या एकटीच्या नावावर करायला नको, कारण तुझा स्वभाव त्यांना माहीत असेल, म्हणूनच आपल्या दोघांच्या नावावर हे घर केलं होतं. जर तुला हे घर इथून पुढे विकायचं असेल तर माझीसुद्धा सही लागणार आहे, हे लक्षात ठेव, कारण त्यांनाही समजलं असेल तेव्हा त्यांची मुलगी एवढीही शहाणी नाही आहे. आता निरूपाचा सुधाकर राव हे अपमान करतात. मग आता पंकज मनातल्या मनात विचार करतो, अरे देवा, मला तर वाटलं होतं फक्त मम्माच्या नावावर हे घर आहे, परंतु नाही, मला वाटलं होतं की मम्मा माझ्या एकट्याच्या नावावर हे घर करून देईल, परंतु तसं काही नाही आहे, हे घर तर पप्पांच्या सुद्धा नावावर आहे म्हटल्यावर माझ्या हातात काय लागायचं आता, असं म्हणून तो खूपच नाराज होतो. त्यानंतर आता निरूपा खूपच जोरात ओरडते आणि म्हणते तुम्हाला काय वाटलं या घराची, मग एक भिंत पाडायची का, म्हणजे अर्ध तुमचं आणि अर्ध माझं, चालेल का, करायचे का घराचे 2 तुकडे. त्यावेळी आता मी तुमच्याबरोबर लग्न केलं ना, हीच मोठी चूक झाली. मग आता असं निरूपा जेव्हा तोडूनच बोलत असते त्यावेळी आता सुधाकर राव म्हणतात का केलं लग्न, असं तुझ्या पंकजसारखं लग्नातून पळून जायचं ना, मग तुला नाही जमलं का लग्नात पंकजसारखं पळून जायला, असं म्हणून ते आता जा विचारत असतात. त्याचवेळी आता निरूपा म्हणते काय करू तुम्ही सांगा, म्हणजे तुमचं मन समाधान होईल आणि तुम्ही पंकजला माफ कराल. मग आता जेव्हा मीराची तो माफी मागेल आणि मीरा माफ करेल तेव्हाच तो या घरात येऊ शकेल, असं निरूपासमोर अट ठेवतात. त्यावेळी निरूपा रागातच मीराला म्हणते काय ग, तुला काही कळत नाही का, तू सांग ना मला माफी नको आहे, कारण मी त्या लायकीची नाही. तेव्हा मीरा असं काहीही बोलणार नाही असं आता सुधाकर राव म्हणतात. त्याच वेळी आता तिथे पंकज हा मीराकडे पाहत राहतो, कारण त्याला असं वाटत असतं की मीराने नाही म्हणावं म्हणजे सगळे काही प्रॉब्लेमच संपून जातील. मित्रांनो, पुढील भागामध्ये निरूपा कुणाला काही न सांगता लगेच पंकजला घरात घेते आणि कुणाचं ऐकायला तयारच नसते. पंकजचा हात पकडून त्याला घरात घेत असते. त्याचवेळी सत्या तेथे येतो आणि पंकजची कॉलरच पकडतो. तेव्हा निरूपाला आता मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.